भाजपचा आता उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा आहे। पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बैठक बोलावली आहे। छठ पूजेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर मुंबई महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करतील। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता भाजपाने कंबर कसलेली आहे। आता या ठिकाणी छठ पूजेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। उत्तर भारतीयांच्या मतांवर आता भाजपाचा डोळा आहे। निश्चित कृपा, कारण एकंदरीत जर आपण पाहिला असेल आता 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान छठपूजेचा उत्सव आहे तो मुंबईत साजरा केला जातो। मुंबईमध्ये मराठी गुजराती सहित उत्तर भारतीय नागरिकांची संख्या ही मोठी आहे आणि लाखोंच्या संख्येने उत्तर भारतीय नागरिक आहेत ते या ठिकाणी चौपाटीवरती जमत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ही छठपूजेचा उत्सव पार पडत असतो। परिणामी या ठिकाणी कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, गैरसोय होऊ नये म्हणून भाजपकडून आणि सहपालकमंत्री मुंबई उपनगराचे मंगल प्रभात लोढा यांनी आता मुख्यालयाची बैठक बोलावली आहे। आयुक्त असतील महापालिकेचे आणि पोलीस आयुक्त असतील या दोघांबरोबरही चर्चा केली जाईल। एकूणच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये आणि त्यानंतर झालेल्या दांडिया उत्सवामधून मराठी आणि गुजराती मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता आणि त्यानंतर उत्तर भारतीयांसाठी हा मोठा सण मानला जातो। त्या माध्यमातून आता कुठेतरी उत्तर भारतीय मतांवरही कब्जा करण्याचा प्रयत्न भाजप करताना पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आता भाजप वेगवेगळ्या भाषिक आणि धर्माच्या लोकांना आता आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।